पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पंढरपूर शहरातील जुना सरकारी दवाखाना सध्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धोकादायक अवस्थेत पोहोचला असून नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। अनेक वेळा निवेदन देऊनही हा दवाखाना जनतेच्या सेवेसाठी सुरू करण्यात आला नाही। सामाजिक कार्यकर्ते विक्रम शिरसट यांनी तब्बल 50 वेळा प्रशासनाला निवेदन देऊन जुना सरकारी दवाखाना सुरू करण्याची आणि परिसरातील धोकादायक परिस्थितीकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे। मात्र इतक्या वेळा निवेदन देऊनही प्रशासन अजूनही जागे झाले नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे। दरम्यान आज या दुर्लक्षाचे गंभीर परिणाम दिसून आले। दवाखान्याच्या परिसरातील एक भले मोठे झाड अचानक कोसळले। सुदैवाने तेथून जाणाऱ्या नागरिकांच्या डोक्यात पडता पडता ते वाचले। मात्र हे झाड जवळील एका दुकानावर जाऊन पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। जर त्यावेळी परिसरात अधिक गर्दी असती तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती। स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की सरकारी दवाखाना हा लोकांचे जीव वाचवण्यासाठी असतो, परंतु सध्या त्याची अवस्था अशी झाली आहे की तोच नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे। परिसरातील मोडकळीस आलेली ही इमारत, धोकादायक झाडे आणि दुर्लक्षित अवस्थेमुळे कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते। नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही अजूनपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। आता या घटनेनंतर तरी प्रशासन जागे होणार का आणि जुना सरकारी दवाखाना जनतेच्या सेवेसाठी कधी सुरू होणार, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। आम्ही नगरपालिकेच्या दवाखान्याच्या पुढे आमचं दुकान आहे, तिथं आम्ही बसलो होतो असं हे करत काम करत, तर अचानक मागून एक झाड मोठं कोसळलं। ह्याच्या आधी पण आम्ही 3-4 वेळा नगरपालिकेत तक्रार दिली होती की मागची झाडं कुजलेली आहे, जीर्ण झालेली आहेत, त्याच्याकडे लक्ष द्यावं करावं। ह्याच्या आधी पण आमच्या दुकानावर असंच झाड पडलं होतं। आत्तासुद्धा दन करणं जोरात आवाज झाला, झाड पडलं। आमच्या जीवाला इतका धोका वाटतो, आम्हाला भीती वाटते की काय करावं काय नाही। 4-4, 5-5 वेळा सांगून ही करून सुद्धा आमची कोणी दखल घेऊ नये, काय नाही। तर आमची विनंती आहे, कमीत कमी आता तरी आमची दखल घेण्यात यावी। लहान पोरं ती सगळी होती, मी बसलो होतो पेपर वाचत, लहान पोरं ती शिडी अडकली, झाड पडलं मोठ्यानं, सगळी बघत आले काय झालं म्हणून लय मोठा आवाज आला। आम्ही तर पेपर वाचत बसलेलो, अचानक झाड पडलं, तिथं 2 पोरं खेळत होती। आम्ही वाचलो थोडक्यात। जनावर पण अडकलेली इथं, थोडी शेळी अडकलेली इथं, 2 पोरं पण अडकलेली, त्यांना कसं बस वाचवलं। जुन्या नगरपालिकेच्या सरकारी दवाखान्यामध्ये झाडं अतिशय जीर्ण अवस्थेत झालेली तक्रार आम्ही वारंवार नगरपालिकेच्या बांधकाम विभागाकडे केलेली असताना या बांधकाम विभागाचे ठेकेदार विकी झेंड यांच्याकडे वारंवार याची तक्रार दिली, पण तरी पण याची दखल घेतली नाही। असंच झालेलं एक आज जीर्ण झाड, हे झाड बुडातून सगळ्या इथं ज्या कोळे गल्ली परिसरामध्ये दुकानं आहेत त्या दुकानावर झाड येऊन पडलेलं आहे। इथं लहान मुलं 2 खेळत होते, ते त्या झाडाखाली अडकली होती। तरी या निष्काळजी प्रशासनाने जाहीर निषेध करतो, यात काय जीवितहानी झाली असती तर याला कोण जबाबदार आहे? ही अशा नगरपालिकेच्या ठेकेदारावर कारवाई करून या इथून पुढे जर असे प्रकार घडले तर हे असे झाडं असतील, झुडपं असतील, कुठून पडतील तर आम्ही ही झाडं झुडपं घेऊन नगरपालिकेच्या प्रशासनाच्या मुख्याधिकाऱ्यांच्या नगराध्यक्षांच्या केबिनमध्ये टाकून राहणार नाही। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पंढरपूर प्रतिनिधी इम्रान तांबोळी।